नमस्कार मित्रांनो, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। म्हणजेच पात्र महिलांच्या खात्यावर एकूण 3000 रुपये जमा होणार होते। काय होती नियोजित वेळ? सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीपूर्वी 14 जानेवारीपूर्वी हा हप्ता थेट महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचे संकेत होते। यासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता देखील शासन स्तरावर करण्यात आली होती। यामुळे राज्यातील 1 कोटीहून अधिक महिलांना या हप्त्याची मोठी उत्सुकता लागलेली आहे। परंतु ही प्रतीक्षा सुरू असतानाच आता एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। हा हप्ता वेळेवर मिळणार की पुन्हा एकदा विलंब होणार? निवडणूक आणि आचारसंहितेचा अडथळा। याआधी आपण पाहिले होते की नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर झाला होता। आता तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे। सध्या राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। निवडणूक कालावधीत कोणतीही शासकीय योजना किंवा निधी वितरित करताना आदर्श आचारसंहिता लागू होते, ज्याचा परिणाम निधी वितरणावर होऊ शकतो। नेमका आक्षेप काय आहे? अपेक्षेप्रमाणेच लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर व जानेवारी हप्त्यावर आता आक्षेप नोंदवण्यात आला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसांनी 10 जानेवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले असून त्यात खालील मुद्दे मांडले आहेत। योजनेला विरोध नाही। पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की योजनेला आमचा विरोध नाही। 2. मतदारांवर प्रभाव। 3000 रुपयांचा हप्ता महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी देणे हे मतदारांवर प्रभाव टाकणारे ठरू शकते। 3. आचारसंहितेचा भंग। 1 कोटीहून अधिक महिला लाभार्थ्यांशी संबंधित हा विषय असल्याने ही बाब आदर्श आचारसंहितेचा भंग ठरू शकते। 4. मागणी। त्यामुळे हा हप्ता महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतरच वितरित करावा अशी विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे। आता पुढे काय होऊ शकते? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक निरंतर चालणारी योजना आहे, ज्या अंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातात। जर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आता दिला गेला नाही तर पुढील महिन्यांत सरकारवर आर्थिक ताण वाढू शकतो। महिला लाभार्थ्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो। आता सर्वांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे आणि राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे। जर आयोगाने हा आक्षेप मान्य केला तर हप्ता मिळण्यास काहीसा विलंब होऊ शकतो। मात्र महिलांचा आर्थिक आधार लक्षात घेता हा हप्ता नियमानुसार लवकरात लवकर मिळावा हीच सर्वांची अपेक्षा आहे। निष्कर्ष: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा राजकीय परिणाम होऊ शकतो हा मुद्दा सध्या चर्चेत आहे। आता पुढील अधिकृत अपडेट येईपर्यंत आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। मित्रांनो, ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतर भगिनींपर्यंत शेअर करा। नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।